breaking free from the chains of inferiority. न्यूनगंडाच्या साख्यांपासून मुक्त होणं. What are the symptoms of inferiority? स्वतःला कमी लेखण्याची काय लक्षणं, काय चिन्ह? Feeling I'm not good enough. असा विचार सारखं डोक्यात येणं की मी बिनकामाचा, मी काय एवढा चांगला नाही. Or saying I missed my opportunity. किंवा असं म्हणलं माझी तर आता संधीच गेली बाबा. Or I have nothing to offer. किंवा माझ्याकडे काहीच नाहीये, मी तुम्हाला काय देणार. Or saying I'm not like them. किंवा म्हणलं मैं उनके जैसा नाही बाबा. Or I can't be used anymore. नाही मला नाही, मी कुठे आता वापरला जाणार आहे, मला नाही देव वापरू शकत. My time is gone. माझी वेळ गेली आता, It's too late. फार उशीर झाला आता. This is a man suffering with inferiority complex. अशी जी माणसं असतात ना, ती स्वतःला कमी लेखत असतात. When I was shattered, जेव्हा मी विखरलो होतो, I had nothing. माझ्याकडे काही नव्हतं, God said, now you are usable. देव म्हणाला आता तू माझ्यासाठी उपयोगी आहेस. When I was languishing as a person of inferiority complex, आणि जेव्हा मी सुद्धा एकेकाळी स्वतःला कमी लेखायचो, माझ्यात तो न्यूनगंड होता, God said, now is the right time. देव म्हणाला आता बरोबर वेळ आहे, याला उचला. So if you feel forgotten, तर तुम्हालाही जर असं वाटत असेल की मला सगळे विसरलेले or आहेत, you feel ordinary, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी कोण, मी एक साधा आम माणूस आहे, or you feel overlooked, आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, मी दुर्लक्षित आहे, you are exactly where Yes. God can find you. बरोबर तूच उमेदवार आहेस. तीच ती जागा आहे जिथे देव तुला शोधत येणार. Life defines you with what you have. आयुष्य तुझी व्याख्या तुझ्याकडे जे आहे त्यानं करते. God defines you with whom, with what He can make of you. देव तुझी व्याख्या, देव तुला काय बनवू शकतो त्यावरनं करतो. What you think as disqualified आणि ज्याला तू मी शिक्षित नाहीये या बाबतीसाठी मी अडाणी आहे असं म्हणतोस, is the same nature He will use to qualify you. तोच तुझा स्वभाव देव तुला शिक्षित करायला वापरेल. He will uneducate you so that He will educate you. देव तुला अडाणी अशासाठी करेल की परत तो तुला शिक्षित करू शकेल. Paul says, पॉल बोललाय, he who is wise, let him become a fool that he may become wise. जो शहाणा आहे त्यांनी मूर्ख बनावं म्हणजे तो शहाणा होईल. Because it is heavenly wisdom. कारण ते स्वर्गीय ज्ञान आहे, ते इथे नाही कुठे विकत मिळत. The wilderness did not waste Moses. रानातला अनुभव 40 वर्षाचा, त्यात काही मोशे वाया नाही गेला. Your time is not wasted in the wilderness. तुमची वेळ रानातली, जर तुम्हाला वाटत असेल की माझा रान प्रवास सध्याला चालू आहे, ती वेळ वाया नाही जाते. It is shaping you for God to meet you. ती तुला आकार देतीये की देवाने तुला भेटायला शेवटी यावं. It is preparing you for God's arrival. तुला तयार करतीये की आता देवाचं आगमन तुझ्या आयुष्यात व्हावं. Because you are yet not too broken. का अजूनपर्यंत तू तेवढा तुटला नव्हता, आता तुटलायस. In the palace, God will not meet you. मला देव तुला भेटायला In येणार the नाही. wilderness, He will meet you. रानात येईल म्हणजे काय, सौख्यात देव तुला भेटायला येणार नाही. चिमटे बसतायत, वेळ बरोबर आहे, आता देव भेटायला येणार आहे. Now He will meet you. आता देव तुला भेटेल. When there are tears in your eyes, He will meet you. डोळ्याला झरा फुटला की देव भेटायला येईल. When there is humility in you, there He will meet तू you. नम्र झाला की देव तुला भेटायला When you येईल. say, I am full of inferiority complex, then God will meet you. जेव्हा तू म्हणशील की मी कोणीच नाहीये, मी स्वतःला कमी लेखतोय, तेव्हा देव तुला भेटायला येईल. You feel weak, तुला अशक्त वाटतं ना, but पण I am with you. मी आहे ना तुझ्या बरोबर. That should strengthen you. त्यातून तुला शक्ती मिळाली पाहिजे. In other words, दुसऱ्या शब्दात, as long as you weak Peter are with me, जोवर तू अशक्त पीटर माझ्या बरोबर आहेस, you will always be covered by my strength. तू नेहमी माझ्या शक्तीत झाकला जाशील. The moment Peter you leave me, ज्या क्षणाला पीटर तू मला सोडशील, you will be weak. तू अशक्तच होणार आहेस, कारण तू आहेच अशक्त. Your weakness will not leave you. तुझा अशक्तपणा तुला सोडणार नाहीये. Strength will come when you are with me. शक्ती तुझ्यात तेव्हाच येईल जेव्हा मी तुझ्या सोबत आणि तू माझ्या सोबत असशील. That thorn will remain with you, तो काटा तुझ्या देहात राहणारच आहे, but my grace is enough for पण you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. Your identity is not in your past. तुझी ओळख तुझ्या भूतकाळात नाहीये. It's in my presence. मी माझी उपस्थिती जी तुझ्यात आली आहे, उसके ऊपर अभी तेरा नाम बनेगा. God doesn't want you to be strong. देवाची इच्छाच नाहीये तू स्ट्रॉंग राहावं. He just needs you to say yes to Him. देवाची इच्छा फक्त हो म्हण, हो म्हण, मी तुला घडवीन.
The world says believe in yourself. जग म्हणतं स्वतःवर विश्वास God ठेव. says believe in ते me. म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव. स्व काढ, मी काढ. Don't ever underestimate what God can do through your weakness. तुझ्या अशक्तपणातनं देव जे करू शकतो त्याला कधी कमी नको लेखू. The ones who look down upon you, एकेकाळी जे तुला बघून तुला कमी लेखायचे, one day will look up on you. एके दिवशी तेच तुला बघून बोलणार आहेत की ग्रेट आहे. Why? का? Because God is with you. आणि देव तुझ्या बरोबर आहे. Some of you didn't even know how to hold the mic. तुमच्यातल्या काही लोकांना हा माईक कसा धरायचा तेही येत नव्हतं. And today you are preaching Christ. आज तुम्ही ख्रिस्त सांगता, ख्रिस्त बोलता, काय काय बोलता. Once एकेकाळी you couldn't defend yourself. तुम्हाला स्वतःचा बचाव करता यायचा नाही. Now you are defending Christ. आता तुम्ही ख्रिस्तासाठी उभे राहता. स्वतःला ज्याला वाचवायला जमत नव्हतं तो आता ख्रिस्त गाजवतोय. And that's what Jesus does. येशू असंच करतात. But it is Jesus who makes you strong. येशू तुला बलवान करतात He makes the silent bold. आणि शांत असणाऱ्याला धाडसी करतात. He makes the invisible unstoppable. अदृश्याला कधी थांबू शकणार नाही असा बनवतात. Because कारण outside of Him, त्याच्या बाहेर we go back to again striving, येशूंच्या बाहेर जर आपण पडलो, येशूंना जर आपण सोडून दिलं तर मग परत डोकेफोड सुरू. comparing ourselves, तुलना करणं, feeling weak, अशक्त वाटणं, bitterness, कडूपणा, pain, वेदना, trouble. त्रास. But as long as we put on Christ, पण जर आपण ख्रिस्त नेसून राहू we just feel strong. आपल्याला बलवान वाटतं, स्ट्रॉंग वाटतं. Dare you ever leave Jesus? Because all that which was there in the past will come rushing in you. तर खबरदार कधी येशूंना सोडायचा विचार केला तर भूतकाळातलं सगळं भूत परत लागेल. खबरदार येशू सोडले तर Say, भूतकाळातली सगळी भूत परत येतील. then you'll be defined by your past. आणि मग तुझ्या भूतकाळावरनं तुझं नाव ठरेल यायचंही आहे. You are not limited by where you came from, your family background. तू nothing. कुठून आला, तुझी पारिवारिक फॅमिली बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी काय, त्याच्यावर तू बनत नाही. Because that is all outside. ते सगळं बाहेर नाही. God makes you from inside. देव तुला आतून You are बनवतो. born again from inside. नवीन जन्म आतून You are a झाला. child of God from inside. देवाचं मूल तू आतून झालाय. नवीन Your जन्म. name, your fame, your surname, your language does not make you. तुझं आडनाव, तुझं नाव, तुझी फॅमिली, They are all outside. ते सगळं बाहेरच आहे. त्यांनी काही फरक पडत नाही की तेरा खानदान काय आणि तुझं कुळ काय. You are a child of God from the तू inside. आतून देवाचं संतान आहे. The one who is in you is much greater than the one in the world. जो तुझ्यात आहे ना तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. When you wear Christ, you wear confidence. ख्रिस्त तू नेसला आणि ख्रिस्त तू घातला की तू विश्वास घालतोस. When you wear Christ, you have wearing boldness. ख्रिस्त नेसलास ना की तू धाडस नेसलायस. When you walk with Christ, you walk with courage. ख्रिस्ताबरोबर चालत राहिला ना धाडसाने चालशील. When you live in Christ, you live in a purpose. ख्रिस्तात जगलास ना संकल्पात जगशील. आयुष्याला एक गोल, मोटिव्ह, टार्गेट, प्रोजेक्ट सगळं राहील. Amen. Amen. No more shame. अजिबात लज्जा No वगैरे more नसेल. embarrassment. अजिबात लाजा अपमान राहणार You are नाही. not inferior anymore. आता काही तू कमी नाहीयेस. You are His. आता तू त्याचा And आहेस. as long as you stay in Him, आणि जोर तू त्याच्यात राहशील you will never walk like a victim. कधी कधी तू बळी पडल्यासारखा वागणार नाहीस. You are not created to live for the clappings of the people. लोकांनी टाळ्यांचा गडगडाट तुझ्यासाठी करण्यास्तव तू बनलेला नाहीस. You are created to get the approval from heaven. स्वर्गातनं मान्यता घ्यायला बोलवलंय तुला. Let heaven clap for you. स्वर्गात टाळ्या वाजू दे. स्वर्गात तुझ्या नावावर टाळ्या वाजू Let दे. angels clap for you. देवदूतांना तुझ्यासाठी टाळी वाजू दे की बघा आली जयश्री. Let the world label you as good for nothing. जगाने तुला काही पण नाव ठेवू दे काय बिनकामाचं God आहे, has काय already named you देवाने तुला ऑलरेडी नाव दिलंय. before the world could name you. आज जगाने तुला नाव ठेवायच्या अगोदर देवाने तुला ऑलरेडी नाव दिलंय. What did He say? काय म्हणाला You तो? are a chosen तू generation, निवडलेला वंश आहेस. a royal तू priesthood, राजकीय याचकगण a आहेस. holy nation, पवित्र देश आहेस God's own chosen आणि people देवाचा निवडलेला माणूस who आहेस is called to shine in the world. ज्याला जगात चमकायला बोलवलंय. So walk tall, तर असा उंच walk मस्त like a चाल. child of God. देवाच्या संतानासारखं झाला. Let no comment, no criticism, no rejection ever plant a seed of inferiority complex in you. कुठल्याही कोणी असं नाकारल्यासारखं बोलतं, कोणी काय कमेंट करतं, कोणी मस्करी करतं, त्याच्यातनं काही स्वतःला कमी लेखायचं नाही. Because if God has chosen you, कारण देवाने जर तुला निवडले ना that settles. बस झालं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.